आज सकाळचाच मूड एवढा खराब झाला ना, खूप खराब झाला. काय झालं, अंघोळ केली का पहिला लागतो तो चहा ठेवण्यासाठी खरं तर गॅसकडे गेली होती. पण ह्या काय साखरेच्या भरणीमध्ये रात्रीच पाहुण्यांनी मुक्काम केला होता. मग काय म्हणलं, ह्या पाहुण्यांना थोडंसं बाहेर काढावं, तेच काम चाललं होतं. त्यातून बाहेर काढलं, ह्या काय लगेच निघणार नाही त्या, म्हणून म्हणलं चला गुळाचा चहा बनवूया. म्हणून गुळाचा चहा बनवला होता. मग पाहुण्या म्हणजे कोण तुम्हाला कळलं का? त्यात थोड्याशा मुंग्या गेल्या होत्या, त्या बाहेर काढायच्या होत्या. नंतर काय म्हणलं, चहा शिजतोय तोपर्यंत आपली गॅसची शेगडीची पूजा करून घेतली. मस्त हळदी कुंकू राहून नमस्कार केला. आता काय म्हणलं, चला आता थोड्याशा पाहुण्यांना इकडे तिकडे करून थोड्याशा उभीपाशी ठेवल्या का पटकन पळून जातेला, म्हणून त्यांना थोडं गॅस जवळ ठेवून दिल्या. आणि नंतर काय मस्तपैकी दारात रांगोळी काढायची चालली होती. सकाळी रांगोळी काढली ना, अंगणाला येणार एक वेगळंच रूप असतं. मस्त रांगोळी काढून घेतली, चहा वगैरे पिली. आणि नंतर आज भावड्याचा क्लास होता म्हणून त्याला क्लासमध्ये सोडायला गेली होती. त्याला क्लासमध्ये सोडून आल्यानंतर लागली होती राहिलेल्या कामाला. थोडंसं सामानही भरायचं होतं. भरण्यामध्ये मस्तपैकी भरण्या घासून पुसून ठेवल्या होत्या, त्या पुसायच्या चालल्या होत्या घासलेल्या भरण्या. आणि नंतर काय, सकाळची भाजी थोडीशी झालीच होती पण थोडी कमी पडत होती, म्हणून काय म्हणलं चला आता मटकीच्या डाळीची आमटी टाकायला घेतली होती. मस्तपैकी मग मटकीच्या डाळीची आमटी टाकून घेतली आणि नंतर जेवण वगैरे करून घेतलं. आणि ह्या ब्लाऊजला हुका आणि आय करून घेतली, त्यात थोडीशी दादाने मला मदत केली. मग भेटू.